रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
साठविला हरी जेहि हृदय मंदिरी, जेहि हृदय मंदिरी, जेहि हृदय साठविला हरी हृदय मंदिरी, जेहि हृदय मंदिरी, जेहि हृदय मंदिरी. साठविला हरी जेहि हृदय मंदिरी, जेहि हृदय मंदिरी, जेहि हृदय मंदिरी. साठविला हरी हृदय मंदिरी, हृदय मंदिरी. त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार. त्यांची सरली धार झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कैसी भय चिंता, कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता. हरी आला हाता मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता. त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार. त्यांची सरली धार झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार. हरी तुका म्हणे हरी काही उरोने देऊरी, काही उरोने देऊरी, काही उरोने देऊरी. तुका म्हणे हरी काय उरोने देवरी, काही उरोने देवरी, काय उरोने देवरी. त्यांची सरली रजार हो, सरली रजार झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, सफल व्यापार. त्यांची सरली धार झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार. विठोबार कुमाये, विठोबार घुमाये, विठोबार विठोबार कुमाये, घुमाये, नाही वाजवा. विठोबार कुमाये, विठोबार घुमाये, विठोबार कुमाये, विठोबार घुमाये, विठोबार कुमाये, जय विठोबार घुमाये, विठोबार कुमाये, विठोबार घुमाये, विठोबार कुमाये, विठोबार घुमाये. विठोबार हॅलो. हॅलो.
साठविला हरी साठविला हरी साठविला हरी साठविला हरी साठविला हरी 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 साठविला
विठ्ठल 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 साठविला हरी जे हृदय मंदिरे त्यांची सरली रजार झाला सगळ व्यापार हरियाला हाता मग कैसी भय चिंता त्यांची सरली रजार झाला सगळ व्यापार तुका म्हणे हरी काही उरुने दिवुरी त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार विठ्ठल 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 शांति ब्रह्म एकनाथ सिद्धिविनायक भगवान के प्रभु रामचंद्र भगवान के महारुद्र हनुमान के छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज अपने अपने माता पिता साठविला हरी थोड़ा बेस कमी करायचा शार्प करायचा साठविला हरी जे हृदय मंदिरे त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगननीदपानि मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला गंजनम गंजनेत्रम सदैधवलासं विठ्ठलं चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माता रुक्मिणी पांडुरंग पांडुरंग करू प्रथमान मान पांडुरंग करू प्रथमान मन पांडुरंग करू प्रथमान मान पांडुरंग करू प्रथमान मन पांडुरंग करू प्रथमान मान पांडुरंग करू प्रथम
संतांचिया दुसरे चरण संतांचिया सद्गुरु दास तुका कृपदाने कथेचा विस्तारो दासनी पदाने कथेचा विस्तारो कृपदाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा गुरु प्रथम मन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका राधा मेरे स्वामिनी मेरा देखो दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन में वास इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना तब प्राण तन से निकले शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे सलगी देणे कैसे असे निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी ज्ञानवंत कीर्तिवंत यशवंत गुणवंत चारित्र्य संपन्न प्रजाहित दक्ष जानता राजा महायोग पीठे तटे विमृत्य वरम पुंडली गाय दातु मुनिंद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया देवराया दंडवत तुझे पाया नमो ज्ञानेश्वरा निवृत्तीवधारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आदित्रजिने देवाची ओम देवराज सेवमान पावन अग्रि पंकजम व्यालयत्य सूत्रबिंदु शेखरम कृपाकरम नारदादियुग वृंद वंदितम दिगंबरम काशिका पुरादिनाथ काल भैरवं भजता जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता मनोजवम मर्तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम वानरतमुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करु प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम विठला 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 साठविला हरी जय ही हृदय मंदिरी त्यांची सरली एरधार झाला सफल व्यापार प्रस्तुत प्रसंगी आजच्या या पवित्र अशा गोड अशा कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण देहुनिवासी पंचमेत पुरुषार्थ तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय बोलतात, माणूस जन्माला येतोय, माणूस मरतोय, पण जोपर्यंत माणसाचं आयुष्य शिल्लक आहे तोपर्यंत माणसानं भगवंताला अंतःकरणामध्ये साठवलं पाहिजे आणि मग मेलं पाहिजे याचं वर्णन करून सांगितलेलं आहे. विठ्ठला कीर्तन सुरू होण्या अगोदर सर्वांना सूचना आहे. जिथपर्यंत माझा आवाज जात आहे त्यांना सूचना आहे,
का पायातील आपली चप्पल काढून बसायचं आहे. तुम्ही खुर्चीवरती बसलेले असताल तरी चालेल, पण पायातील चप्पल काढून बसायची आहे. कारण की हे धर्माचं व्यासपीठ आहे, परमार्थाचं व्यासपीठ आहे, ज्ञानाचं व्यासपीठ आहे. इकडचे जे मंडळी आहेत ना, यांना विनंती आहे, कारण की मी तुमच्या 4-5 जणांच्या पायात बघितल्या म्हणून बोललो बरं का ताई, माफ करा. तुमचा चालू असेल हा अखंड नाम सप्ताह, वर्ष 114 आहे. या 114व्या वर्षाची माझ्या वाटेला आली ही कमीत कमी 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा. माझ्या वाटेला ज्यांनी माझ्याकडे सुपूर्द केली, जे लहानपणापासून कीर्तनामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे आणि मला मुलापणामध्ये जीव लावला, 2-2.5 वर्षापासून त्यांचा खूप मोठा ध्यास होता. कुणाल महाराज खूप मोठा ध्यास होता का माझं कीर्तन झालं पाहिजे, ओवळी गावामध्ये माझं कीर्तन झालं पाहिजे, पण तारीख काय ॲडजस्ट होत नव्हती. पण काय व्हावं, कावळ्याला मोडायला आणि फांदीला ते काहीतरी आहे ना, फांदीला मोडायला आणि कावळ्याला बसायला एक व्हावं, माझी तारीख रद्द व्हावी आणि मला माझ्या आईचा फोन यावा. आमच्या उज्ज्वलाताई पाटील यांनी मला फोन केला, महाराज मी दवाखान्यातून घरी आले, मी मिटिंगला का जाऊ शकले नाही, पण एक काम करा, तुम्ही 14 तारीख तुमची लिहून घ्या. म्हटलं ठीक आहे, मी 100% 14 तारीख तुमच्याकरता लिहून घेईन. म्हणे महाराज पाकिटाचं कसं आहे, म्हटलं जाणं येणं सगळं धरून 1 लाखापर्यंत माझं जातंय. ते म्हटले तुम्ही 2 लाख मागितले तरी द्यायला तयार आहे, तुम्ही फक्त या. म्हटलं ठीक आहे. ताईंच्या आग्रह खातीर या ठिकाणी आलेला येण्याचा योग, त्यांचे धर्मपत्नी त्यांचे पतिराजे या ठिकाणी आलेले आहेत. मला असं वाटतं आम्ही ट्रॉफिकमध्ये आत्ता अडकलो होतो, आम्हाला लेट झालं थोडं दादा, आम्ही घरी फेटा मी 5:30लाच या ठिकाणी आलो, पण ह्या इथं थोडासा रस्ता खराब आहे, त्या ठिकाणी ट्रॉफिक जाम झाली. आमचे दादा आत्ता आला, हे काय दादा आत्ता आलाय गाडी घेऊन. ट्रॉफिक जाम झाली, पण ट्रॉफिक जाम झाल्यानंतर माणूस अचानक कधी येतो, भगवंत कधी अवताराला येतो, ज्यावेळेस काहीतरी एखादा धरणीवरती पाप वाढलं किंवा काहीतरी, मग भगवंत तेव्हा येतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युदन, हे त्या ठिकाणी भगवान परमात्मा येतो. त्या ठिकाणी आमचे संजू पण पटकन धावून आले, ते म्हटले महाराज पाय पाय का म्हणा पटकन चला, सगळे लोक तुमची वाट पाहत. आम्ही बोई बोईने या ठिकाणी आलो, पण आल्यानंतर मला असं वाटलं का तुमचा छोटासा सप्ताह असेल, पण इथं आल्यानंतर तुमचं सर्व पाहिलं, हे पुरुष मंडळी, हे महिला मंडळी, आता पण अजून येणार आहेत, 100% येणार आहेत. हा येणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, येणार आहेत. फक्त आले का त्यांच्याकडे पाहायचं, बाकीचं काही बोलायचं नाही, काय नाही काय नाही काय नाही. लक्ष देऊ नका. तुमचा चालू असलेला हा 114वा अखंड हरिनाम सप्ताह कृष्णाष्टमीच्या या कालखंडामध्ये गोड असं नियोजन आहे. तुमच्या या सप्ताहामध्ये ज्यांची कीर्तनामध्ये 7 संगत आहे, पहिली गोष्ट अशी राहते का ज्यांचे आशीर्वाद राहतात त्यांचे खूप मोठे आशीर्वाद या सप्ताहाला जर लाभले तर सप्ताह मोठा गोड होत असतो. हरिभक्तपरायण माधव स्वामी पुणेकर, शांताराम भाऊ जयवंत भिवंडी, सीताराम महाराज शहाड, सावधाराम महाराज डोंबिवली, काशीनाथ बाबा कालेकर यांच्या आशीर्वादाने आणि हरिभक्तपरायण चिंतामणी महाराज बादवड, मच्छिंद्र महाराज, निर्मलनाथ महाराज, बालयोगी कैलास महाराज, महंत महानंद, श्री मारुती बाप्पू, अनंता नाना पाटील व हरिभक्तपरायण मोतीराम बुवा ओवळी यांच्या प्रेरणेने चालू असलेला तुमचा अखंड हरिनाम सप्ताह. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माझ्या वाटेला 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा. या कीर्तनरूपी सेवेकरता महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये ज्यांचं मृदुंग क्षेत्रामध्ये खूप मोठं ज्यांचं नाव आहे, आमचे कुणालदादा कौर या ठिकाणी उपस्थित आहे, तुमच्या चरण नतमस्तक होतो. त्यानंतर जे गोड गायक ज्यांनी पहिली चाल गायली, आमचे गणेश महाराज पडगा यांनी गोड चाल गायली, त्यांच्या तुमचे चरण नतमस्तक होतो. हरिभक्तपरायण अनिरुद्ध महाराज खेळगे कामतघर तुमच्या चरण नतमस्तक होतो. आमचे विठोबा महाराज कापसे या ठिकाणी आहेत, तुमच्या चरण नतमस्तक होतो. त्यानंतर ज्यांची गोड साऊंड सिस्टीम पण आहे आणि तुम्ही गायक पण आहात म्हणून तुमच्या डबल चरण नतमस्तक होतो. या ठिकाणी तुम्ही जमलेल्या माता मावल्या पुरुष मंडळी तुमच्या सर्वांचे चरण नतमस्तक होत असताना 1 तासभर तुम्ही हाताने टाळी वाजवू नका, मुखाने भगवंताचं नामस्मरण करू नका. तुम्हाला मी अजिबात त्रास देणार नाही, फक्त सर्वांगाचे कान करून ऐका. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी
साठविला हरी जे हृदय मंदिरी त्यांची सरलीर झार झाला सफल व्यापार. जगद्गुरु तुकोबरा अभंगामध्ये बोलतात, माणूस जन्माला आला का प्रत्येक जण मरणाकरता या ठिकाणी आलेला आहे. का आलेला आहे? उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे ते घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. का ज्ञानोबराच्या ओळीप्रमाणे जो जन्माला आला त्याचं मरण निश्चित आहे, पण जोपर्यंत माणूस जन्माला आल्याच्या नंतर जो माणूस आयुष्य जगतोय ते आयुष्य कशाप्रमाणे जगतोय आणि कोणत्या पद्धतीनं जगतोय याला सगळ्यात मोठी किंमत दिलेली आहे. भगवान परमात्म्याने आपला सुंदर असा नरदेह दिला, देवी दिला देह भजन घुमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. पण ज्यावेळेस भगवान परमात्म्याने आपल्याला गोड असा नरदेह दिला, ते नरदेहाची सार्थकता जर भगवंताचं नामस्मरण असेल, भगवंत अंतकरणामध्ये साठवायचा असेल तर साठवण्याकरता कुठं जाण्याची गरज नाही. महिला मंडळ कुठं जाण्याची गरज आहे का? हो महिला मंडळ, तुमच्याकडे बोलत नाही का? बोलतात माणसं, सगळीकडे बोलतात, तुमच्याकडे फक्त थोडे कमी बोलतात. का बोलतात? का तुमच्याकडे मूग जास्त पिकतात. मूग, जी माणसं मूग खातात ती मूग गेल्याने राहतात. हा, अजिबात बोलत नाही. पुरुष मंडळी आणि महिला मंडळी, तुम्हाला अगोदर एक नियम आहे, जी माणसं कीर्तनामध्ये कीर्तनकाराशी मन मोकळेपणाने बोलतात आणि मन मोकळेपणाने असतात ती मोकळ्या मनाची राहतात काका. पण जी माणसं कीर्तनामध्ये गालातली गालात असतात आणि गप्प बसतात ती प्युअर भामटी राहतात. नियमच आहे, शांत बसणार पण कार्यक्रमच करणार. बरोबर आहे का नाही महिला मंडळ? तुमचं हे महिला, आमचं पुरुष मंडळीत जाऊ द्या, महिला मंडळ अशा एखादीला आज सुनाई पण आहेत, 3 सुना आहेत, 3 सुना. सुनबाई माहिती आहे का? सुनबाई भाषा कळते का माझी? का वेगळी आहे थोडी? भाषा कळते का? अहो मावशी भाषा कळते का? हां, 3 एखादीला 3 सुना आहेत, आज सुनाई पण आहेत. एक थोडी बडबडी आहे, 2 नंबरची खट्याळ आहे आणि 3 नंबरची शांत आहे. घर फोडायला कारणीभूत 1 नंबरची, 2 नंबरची का 3 नंबरची? 3 नंबर. 3 नंबरची. तिथं लई शांत आहे बा. हा, जी शांत राहते ती कार्यक्रम करणार. शांत जी ताई, जी शांत माणसं राहतात ना ते 100% कार्यक्रम करणार. लक्षामध्ये ठेवा, एखादा माणूस सप्ताह बंद पाडायचा म्हणला का शांत बसणार, गपचिप शांत बसणार, पण कार्यक्रमच लावणार. म्हणून माणसं जी शांत राहतात ना कार्यक्रमच करणार. म्हणून माणसाने आलेलं आयुष्य पूर्ण हे आनंदामध्ये जगायचं. का जगायचं? एकनाथ महाराजांकडे एक भक्त गेला होता आणि एकनाथ महाराज सांगू लागला, महाराज काऊ तुमचे लोक अंगावर थुंकतात, तुम्हाला शिव्या देतात, नाही ते घाणेरडं बोलतात, तरी तुम्ही त्रास सहन करता कसा एवढा? नाथ महाराज सांगितलं, तुझा दुसरा प्रश्न विचार. त्याने सांगितलं, महाराज एवढं सगळं करूनही माझं मरण कधी आहे? माझं मरण कधी आहे? एकनाथ महाराजाला त्या भक्ताने प्रश्न विचारल्यानंतर एकनाथ महाराजांनी सांगितलं, तुझं मरण 8 दिवसामध्ये आहे. किती दिवसामध्ये? किती दिवसामध्ये? 8 दिवसामध्ये. तुमच्याकडे माणसं किती दिवसात मरतात? 7. अ मावशी किती दिवसात मरतात? नाही मरत? अयो मरतीच नाही काय? तुमच्या गावाकडे येऊ करायला? मग मरत नाही म्हटलं तुमच्या गावाकडे यायला पाहिजे. मला एक सांगा, नाथ तो भक्त उत्तर ऐकलं तो घरी निघून गेला. 8 दिवसामध्ये मरणार आहे, तो घरी गेला. घरी गेल्यानंतर ऐका बरं का, घरी गेल्यानंतर तो सगळ्यांशी गुण्या गोविंदाने राहू लागला, आनंदाने राहू लागला, सगळ्यांशी प्रेमाने बोलू लागला. भावाचे वाद होते मिटून टाकले, भावाला 1 एकर एक्स्ट्रा देऊन टाकलं, जमीन प्रॉपर्टी देऊन टाकली ना आनंदाने जीवन जगू लागला. 7-8 दिवस झाले, 9वा दिवस उगवला. 9वे दिवस उगवल्यानंतर हा म्हटला, आपण तर जिवंत आहोत, कशाची पुण्याई असावी? कशाची पुण्य असावी? तर एकनाथ महाराजांची पुण्याई असावी म्हणून त्याने हारतुरे घेतले, पेढे घेतले आणि एकनाथ महाराजांकडे गेला. महाराजाला सांगू लागला, महाराज तुम्ही सांगितलं होतं 7 दिवसाच्या आत मरणार आहे, मी 9वा दिवस पण आहे, पण 9व्या दिवशी मी जिवंत आहे, तुमची कृपा असावी. हे हारतुरे घ्या, पेढे घ्या आणि हे तुम्ही माझं करून तुम्हाला दान राहू द्या. नाथ महाराजांनी सांगितलं, तू 8 दिवसामध्ये काय केलं? काय नाही बाबा, मी प्रत्येकाशी आनंदाने वागू लागलो. थोडासा किंचित आवाज कमी करा, शिट्टी मारतोय. प्रत्येकाशी मी आनंदाने वागू लागलो, प्रत्येकाशी मी गुण्या गोविंदाने वागू लागलो. भावाचे वाद होते मिटून टाकले, बायकोचे माझे कधी मध्ये भांडणं होत होते ते पण मिटून टाकले. बायकोला सांगितलं, हे बघ मी 8 दिवसामध्ये मरणार आहे, सगळ्यांशी आनंदाने वागलो. एकनाथ महाराज पण सांगू लागले, महाराज सांगू लागले, मी पण असाच आनंदी जगतो. लोक माझ्या अंगावरती थुंकतात, मला शिव्या देतात, येऊन माझ्या अंगावरती 108 वेळा थुंकला होता, पण मी प्रसाद देऊन मुक्त केला. मी असं आनंदाने जीवन जगतो.
एक सुभाषितकार त्या ठिकाणी होता. ते सुभाषितकार सांगतोय हे नाथबाबांसारखं जीवन जगलं पाहिजे, आनंदाने जीवन जगलं पाहिजे. किती आनंदाने? एखादा बासरीतला सूर आहे, पाव्यातला सूर आहे कुणाला महाराज, एखादा बासरीतला सूर आहे, पाव्यातला सूर आहे, तो जसा सुगंधाप्रमाणे दरवत राहतो का महाराज, गणेश महाराज, तसा सुगंधाप्रमाणे दरवत राहतो का, त्याप्रमाणे आपण जीवन जगलं पाहिजे. कसं ऐका, आनंद या जीवनाचा हो, आनंद या जीवनाचा हो, सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा हो, ओठातून हो गळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. मनापासून माणसाने आनंद जीवन जर तुम्ही जर जगलात ना, शेवटपर्यंत तुम्हाला काही मागायची गरज नाही. भगवान परमात्मा तुमच्या दारामध्ये हजर होईल. विठ्ठल भगवान परमात्मा अंतकरणामध्ये साठवायचा आहे. कसा साठवायचा? सावता महाराजांसारखा अंतकरणामध्ये साठवायचा, मनामध्ये साठवायचा. सावता महाराज शेतामध्ये जायचे, कांदा मुळा भाजी अवघी विटा बाई माझी. भगवान परमात्म्याला अंतकरणामध्ये साठवलं. सावता महाराजांनी काय केलं? तुम्हाला खुरप माहिती का? खुरप, खुरप माहिती का? खुरप, महिला मंडळ खुरप माहिती का? खुरप, ओ महिला मंडळ खुरप माहिती का? अहो बोला की, खुरप माहिती का? तुम्हाला खुरप माहिती का? खुरप, तुमच्याकडे कायची खुरपे, तुमच्याकडे भात लावणी आहे. पाऊस पडला का मग फक्त भात लावायचा. आमच्याकडं असं आहे, एकदा पाऊस उघडला का आमच्याकडं कोळपणी करतात, खुरपतात म्हणजे गवत काढतात. खुरपं असतं आमच्याकडं, असं वाकडं राहतं, त्याला धार राहते पुढून, त्याला घासून घ्यायचं, धार बोथटली का परत घासून घ्यायचं, खुरपं राहतं. त्या सावता महाराजांनी खुरपं घेतलं, छाती फाडली आणि अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याला साठवलं. जमेल का आपल्याला? ओ महिला मंडळ जमेल का असं? आपल्याला जमेल का? आपल्याला अजिबात जमू शकत नाही. मग भगवान परमात्मा अंतःकरणामध्ये कसा साठवायचा सांगतो. हे तुमचं मंदिर आहे, हे तुमचं मंदिर आहे. मंदिरामध्ये जर तुम्ही जर गेलात ना, गेल्यानंतर देवाला हात जोडायचे, गेल्यानंतर देवाला हात जोडायचे, डोळे झाकायचे नाही बरं का. नाही तर तुम्ही गेलात इतक्या पांडुरंगाला तुम्ही जाता, पंढरपूरला तुम्ही जाता, पंढरपूरला गेल्याबरोबर तुम्ही तिथं त्या ठिकाणी 15 दिवस तुम्ही 20 दिवस वारी करता, पायी चालता, आणि त्या ठिकाणी गेले का लगेच डोळे झाकून हात जोडून उभा राहता. मग पांडुरंगाला बघायला जर तुम्ही गेलात तर डोळे झाकून मनापासून पाहायचं ना. का मनापासून पाहायचा? कारण भगवान परमात्म्याला पाहता लोचनच सुखावले. या ठिकाणी आपण ज्यावेळेस भगवान परमात्म्याला पाहतो ना, हा या या बसा बसा, या बसा बसा, पटकन बसा बसा बसा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्याला पाहण्याकरता आपण या मंदिरामध्ये जातो. गेल्यानंतर भगवान परमात्म्याला हात जोडायचे, देवा मी सावता महाराजांसारखा तुला साठवू शकत नाही. देवा मी जेवढा तुला परमार्थ करेल तेवढा मी तुझ्या करता करेल. पण एक काम कर देवा, मी आहे ना असा, माझी जेवढी भोई भक्ती आहे तेवढी पदरामध्ये घे. भगवान परमात्मा 100% तुमचं ऐकेल. देव भावाचा भुकेला आणि आजची दुष्काळात यायला भगवान परमात्म्याला दुसरं काही लागत नाही. भगवान परमात्म्याला काही लागतं का? दुसरं काही लागतं का? भाव भावाशिवाय काही न लगे का भावाची कारण. आणि तू का म्हणे आण विठोबाची. भगवंताला दुसरं काही लागत नाही. भगवंताला पाहिजे फक्त भाव. भाव तुमचा लाडका भाव नाही. राखी बांधायची रक्षाबंधनला तू लाडका भेटले का? 18,000 रुपये आतापर्यंत आलेत, भेटले का? 1,500 हजारांनी. आता रक्षाबंधनला आता उद्या एक हप्ता पडणार आहे. पडला का मला फोन करा, माऊली महाराज आले बरं का आम्हाला 1,500. 1,500 मला पाठवून द्या. पाठवता ना का? कोण कोण पाठवून वरती बोट करा बरं. अहो ताई कोणी पाठवू शकत नाही. हे सब पैसे के भाई. जाऊ द्या मावशी, तुमचं जाऊ द्या, माझं जाऊ द्या, मला सोडून द्या. 18,000 रुपये तुमच्या आतापर्यंत खात्यावरती आलेत. मला माहिती नव्हतं. मी सकाळी सहज बायकोचा मोबाईल घेतला, तेव्हा चेक केलं, 18,000 रुपये खात्यावरती आलेत. 18,000 रुपये मध्ये तुम्ही काय काय केलं त्या पैशाचं? काही दान धर्म केला का? सोनं नाणं केलं का? सोनं 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 केलं का? सोनं सोनं दिवाळीच्या अगोदर 65,000 वरती सोनं होतं. पण आता ना आता 1 लाखावरती सोनं गेलंय. कशामुळं? तुमचा सरकारचा लाडका भाव.
हा सरकारच्या लाडक्या बहिणी आहात तुम्ही. तुम्हाला काही बोललं का भाऊ यायला बसला म्हणून आपण काही बोलायचं नाही, ग बसायचं बा. ऐका ऐका, 18,000 तुमच्या खात्यावरती आले. तुम्ही दान धर्म केला नाही, तुम्ही सोनं नाणं गळ्यामध्ये केलं. महिला मंडळ एखादी महिलाने वरती बोट करा. महाराज त्या 18,000च्या या पैशामध्ये, सरकारच्या लाडक्या पैशामध्ये आम्ही माझ्या नवऱ्याला एक ड्रेस विकत घेतला. ऐका कोणी एखादी महालक्ष्मी 18,000 मध्ये एखाद्या नवऱ्याला ड्रेस घेतला बा. अहो नवऱ्याने का बरं कष्ट केले हो तुमच्याकरता, नाही नाही तर सायाच प्रयत्न केले. काय सांगायचं तुम्हाला, तुम्ही एखादा ड्रेस घेऊ शकत नाही. पुरुष मंडळी हा इकडे बसलेले लक्ष देऊन ऐका. हा जाऊ द्या महिला मंडळ. समजा तुमचा नवरा कुठं बाहेर गावी निघून गेला, समजा बरं का, आता बडबड करू नका, आलात ना ग बसा. समजा तुमचा नवरा बाहेर गावी कुठं निघून गेला. निघून गेल्यानंतर तुमच्या नवऱ्याने तुमच्याकडे एकही रुपये शिल्लक ठेवला नाही, एकही रुपये ठेवला नाही. सगळे पैसे घेतले खिशामध्ये घातले, निघून गेला. तुम्ही त्याला आरती करताल का? ओ महिला मंडळ, आरती करताल का? मेला मुर्दा सगळे पैसे घेऊन गेला, बाई 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 वाट लावली बाई यांनी. हा चांगलं बोलताल का? जोपर्यंत सब पैसे के बाई दिल का साधी कोई नाही. रावणाची सोन्याची लंका होती, पण रावणाची सोन्याची लंका असताना सुद्धा सांगा ते कवडी नेली नाही. आपण किती जरी पैसे कमवले, भगवान परमात्मा जर तुम्ही अंतःकरणामध्ये साठवत नसेल तर तुमच्या या जन्मावरती, या जीवनावरती काही अर्थ नाही. म्हणून भगवान परमात्मा अंतःकरणात साठवायचा असेल तर जगद्गुरु तुकोबारांसारखी तुम्हाला भक्ती करावी लागेल. जगद्गुरु तुकोबारांसारखं तुम्हाला नामस्मरण करावं लागेल. एकदा नामस्मरण घडलं का भगवान परमात्मा तुमच्या अंतःकरणामध्ये येऊन राहील. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्यावर विश्वास पाहिजे. भगवान परमात्म्यावर विश्वास पाहिजे. नाही तर पंढरपूरला गेला, चंद्रभागेचं स्नान केलं, चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर नामदेव पायरीच्या पाया पडला, निघून आला. काही नाही, मजा आहे का काही? पंढरपूरला गेला आणि चाटू घेऊन आला. चाटू माहिती का? चाटू कुरडाया, तुमच्याकडे कुरडाया करतात का? कुरडाया कुरडाया कुरडाया, हा कुरडायाचा चाटू घेऊन आला. ते कुणी तरी महिला म्हणल्या मी पांडुरंगाला गेले, कुरडायाचा हाटायचा चीक घेऊन आले, ते चीक हाटायचा चाटू घेऊन आले, जमल का? अहो नाही, पांडुरंगाला तुम्ही जर गेलात ना, देवाला विनंती करची, देवा मी तुझ्या दारामध्ये आलोय ना, आता एक काम कर, एकदा तरी माझ्या घरी आला पाहिजे. वार 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 करी मी येतो तुझ्या दारी, एक वार पांडुरंगा ये रे माझ्या ये घरी. दिन गोरा कुंभार नाही नाम्यावानी थोर हो. या लवकर या. जनी तुकोबासी माझी कधी ना हो बरोबर, तुझ्या चरण स्पर्शाने गरवावे पंढरपूर. जसा विटेवरी उभा पुंडलिक हटावर, एक वार एक येती जाशील तू माघारी. एक वार पांडुरंगा ये रे माझ्या ये घरी. भगवान परमात्मा तुमच्याकडे येईल, पण त्याच्याकरता तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. नामस्मरण तुम्ही जेवढं कराल, पण भगवान परमात्म्यावर विश्वास ठेवावा लागेल. विश्वास आहे का? विश्वास 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 आहे का भगवान परमात्म्यावर? शेजारणीवर, शेजारणीवर, नवऱ्यावरती, नवऱ्यावरती आहे. दोघं नवरा बायको होते. त्या बायकोचा नवऱ्यावरती अजिबात विश्वास नव्हता. काडी मात्र विश्वास नव्हता, अजिबात विश्वास नव्हता. ती बाजारला जायचं ठरलं का सोबत जायची, कुठं पेठेमध्ये जायचं ठरलं का सोबत जायची, शॉपिंगला जायचं ठरलं का सोबत जायची, कुठं त्या रक्षाबंधनचा सण आला राख्या घ्यायला गेली तर सोबत गेली, सोबत गेली. विश्वास नव्हता. एक दिवस काय झालं, जेवत असताना त्याच्या पप्पाचा तिला फोन आला. आता आमच्याकडे बाबा म्हणतात, तुमच्याकडं पप्पा म्हणतात, भागा भागात फरक राहत. आता आमच्याकडे माणसं मेल्यावरती जातात, तुमच्याकडं मेल्यावरती जातात. आमच्याकडे मेल्यावरती सरणावरती ठेवतात, तुमच्याकडं आमच्याकडे मुलगा काडी लावतो, तुमच्याकडे मुलगाच लावतो. तुमच्याकडे 3 फिरे घेतात,
खालून वरती मारतात ठोके का वरून खाली तुमच्याकडं असा सिटी भागामध्ये फरक आहे. सिटी भागामध्ये 2-4 जण राहतात, 5-6 जण राहतात, घरचे राहतात आणि विधी करतात. आमच्याकडं काका जर मयत जर झाली ना, मयत झाल्यानंतर कमीत कमी 1000-1500 लोक मैतीला राहतात. गावची परंपरा आहे, गावची प्रथा आहे. का तुम्ही आमच्या शनी शिंगणापूरला जर आले ना, आमच्या त्या शनी शिंगणापूरच्या अलीकडं 5-7 किलोमीटर अलीकडं ब्राह्मणी आमचं गाव आहे. त्या ब्राह्मणीमध्ये तुम्ही जर आलात ना, राऊरीमध्ये तुम्ही जर आलात ना, शनी शिंगणापूरमध्ये तुम्ही जर आलात ना, फक्त माऊली महाराज जर सांगितलं ना, माऊली महाराज मोरे कुठं राहतात ते घरी आणून घालतील तुम्हाला. पण आल्यानंतर सगळी एक खटी नका येऊ. हां, असे थोडे थोडे या. का माहिती का, आमच्या गावाकडे आल्यानंतर तुम्हाला गावचं वातावरण थोडं वेगळं राहतं. आता तुमच्या सिटीमध्ये आलो ना, त्या भिवंडीच्या त्यापासूनच आम्हाला असं गरमी व्हायला चालू झाली, गरम व्हायला चालू झालं. आमच्याकडं वातावरण एकदम गार शांत निवांत. आता मी ते सूर्यकांताला सांगितलं म्हणून तुम्ही गावाकडे जर आले ना, आमच्या गावाकडं वाघ वगैरे बघायला भेटतात. बिबटे आहेत आमच्याकडे, बिबटे आहेत. तुमच्या सिटीमध्ये आहेत बिबटे, पण काळ्या पिशीतले आहेत बा. हां, आमच्याकडे वेगळे बिबटे राहतात. ऐका, विश्वास नव्हता. एक दिवस तिच्या पप्पाचा तिला फोन आला, जेवत होती, जेवता तिचा पप्पाचा तिने फोन आल्यानंतर सांगितलं, ए बघ ताई, तुझं जेवण करत जरा असेल ना, हात धुण्याकरता इथे या बा, तुझ्यापाशी अर्जंट काम आहे. आता ती घाई गडबडीत होती. ताई, महिला म्हणलं पुढं सरका बरं, पटपट पुढं सरका, चपला राहू द्या, मी लक्ष देतो, पुढं सरका पटकन पुढं सरका पुढं. विठाला आता बास लक्ष देऊन ऐका. बापाचा फोन आल्याबरोबर कोणी थांबेल का? अजिबात थांबलं नाही. पिशवी वगैरे भरली, नवरा बाहेर गावी गेला होता. जशी पिशवी भरली ती गावाला निघून गेल्यानंतर माहेरी पोहोचल्यानंतर सांगितलं, बाबा काय काम आहे हो तुम्ही, मला इतकं अर्जंट बोलून घेतलं. काही काम नाही. काय झालं, तू इकडे येतं ठरलं का तुझ्या नवऱ्याला सोबत घेऊन येते? मग बोलता येत नाही, बसता येत नाही, तुझे कान भरवता येत नाही, काही तुला सांगता येत नाही, काही करता येत नाही. एक काम कर, तू आता आली ना, 7-8 दिवस राह आणि मग निघून जाय. ताई म्हटली, नाही हो, आता घरी प्रपंच आहे, खूप आमच्या गावचा ओवळी गावचा सप्ताह चालू आहे, ती सप्त्याला जावं लागतं, अजिबात जमणार नाही. 7-8 दिवस थांब आणि मग निघून जाय. शब्द कानावरती तिच्या पडले, पण तिला गडबड झाली, नवऱ्यावरती विश्वास नव्हता. लक्ष देऊन ऐका, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. जशी थांबली ती, रात्रीची वेळ झाली, नवऱ्याची आठवण झाली. तिनं फोन घेतला, मोबाईल नंबर डायल केला नवऱ्याला फोन केला, का हो तुम्ही कुठं आहात? नेमकं 3-3 पिशे घेऊन चाललेत काय तुम्ही, चपाती वगैरे घेऊन? हा, नवऱ्याला तिने फोन केला. नवऱ्याला फोन केला, का हो तुम्ही कुठं आहात? तो म्हटला घरीच आहे, कुठं जाणार नाही, काही नाही, मी याच ठिकाणी आहे. घरी आहेत का तुम्ही? बरोबर, ठीक आहे, या महाराज. रामकृष्ण विठ्ठल. नवऱ्याला फोन केल्याबरोबर नवऱ्याने सांगितलं, मी घरीच आहे बा, घरीच आहे. एक काम करा, तुम्ही घरामध्ये जा आणि किचन मध्ये गेल्यानंतर मला मिक्सरचा आवाज ऐकून दाखवा. मिक्सर माहिती का? मिक्सर माहिती का? बोला की, मिक्सर माहिती का? हा, मिक्सरचा आवाज ऐकून दाखवली ना. घेऊ लगेच घरामध्ये गेला, किचन वाट्यावरती गेला, मिक्सरची पिन खोली, खुर्र आवाज ऐकून दाखवला, बंद केलं मिक्सर. हा मिक्सरचा आवाज आहे. बरं, घरीच थांबा, मला येऊपर्यंत कुठे घराच्या बाहेर पडायचं नाही, अजिबात नाही. विश्वास नव्हता नवऱ्यावरती. जसा तुमचा भगवंतावरती नाही का, तसा तिथं नवऱ्यावरती नव्हता. लक्ष देऊन ऐका. दुसरा दिवस उजाडला, सकाळी परत फोन केला, कुठं आहात? तुम्ही घरीच आहे. बरोबर, कुठे जाऊ नका. संध्याकाळची वेळ झाली, दुसऱ्या दिवशी संध्याकाळची वेळ झाली, पण वेळ झाल्यानंतर परत तिचा फोन आला, कुठं आहात? तो म्हटला घरी आहे. मग ती म्हणे लावून दाखवा परत मला मिक्सर. याने परत घरामध्ये गेला, किचनमध्ये गेल्यानंतर परत मिक्सरचा आवाज ऐकून दाखवला. चौथ्या दिवशी परत तेच झालं, 5व्या दिवशी परत तेच झालं, 6व्या दिवशी परत तेच झालं, 7व्या दिवशी तिचा फोन आला. आल्याबरोबर हा म्हणतो, लावू का मिक्सर? 7व्या दिवशी लावू का मिक्सर? 8व्या दिवशी लावू का मिक्सर? 9व्या दिवशी, 10व्या दिवशी, 11-12 दिवस झाले. डायरेक्ट अचानक ती बस पकडली आणि डायरेक्ट घरी आली. घरी आल्यानंतर इकडं तिकडं पाहू लागली. पाहता तिचा नवरा काय कुठं दिसना दिला. बाळूला विचारलं, बाळू बाबा कुठे गेले रे? म्हटले काय नाही मम्मी, ते 4-5 दिवस झाले बाहेर गेले बरं का, पण जाताना मिक्सर घेऊन गेले बा. असा जर तुमचा भगवंतावरती जर विश्वास असेल ना, तुमच्या विश्वासाला काडी मात्र किंमत नाही. भगवंतावरती विश्वास जर ठेवायचा असेल ना, तर मीराबाईनं भगवंतावरती विश्वास ठेवला.
एक भगवंत परमात्म्याचं नामस्मरण घेतलं, आईबापांनी बाहेर काढून दिलं, दुसऱ्या मंदिरामध्ये गेली, पण भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू लागली. एक राधा हो एक मीरा, दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों के चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया. भगवान परमात्म्याची ती मीरा दासी होती, पण भगवान परमात्म्यापाशी गेली तर भगवान परमात्म्याला आपलंसं करून घेतलं. भगवान परमात्म्याला आपलंसं करायचं असेल तर तुला भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. जगद्गुरु तुकोबाराने भगवान परमात्म्याला अंतःकरणामध्ये साठवलं. कशाच्या जेवावरती? जगद्गुरु तुकोबाराने दिन रजनी अचितंदा आणि गोविंदाचे पोवाडे, रात्र इन कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत, गोविंद गोविंद म्हणा लागले छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं. त्या नामस्मरणाचा परिणाम एक ग्रस्त जगद्गुरु तुकोबारांपाशी गेला. महाराज, तुम्ही डोंगरावरती जाता, डोंगरावरती गेल्यानंतर तुम्ही भजन करता, पण भजन केल्यानंतर तुम्हाला काही फायदा होतो का? फायदा काही पैसा धन दौलत सोनं नाणं पैसा अडका काही हिरे माणिक मोती? जगद्गुरु तुकोबाराय बोलतात मला काही भेटत नाही, पण फक्त तेने सदा चित्ता समाधान. भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेतलं का मला बरं वाटतं बा. तुम्हाला जर असं वाटत असेल ना, चांगलं समाधान लाभावं, काहीतरी सुख पदरामध्ये यावं तुमच्या, त्याच्याकरता तुम्हाला एक काम करावं लागेल. अभंगाचं पहिलं साठविला हरी, ओ साठविला हरी, साठविला रे, साठविला रे, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला रे, साठविला, साठविला हरी. हृदय मंदिरी, वा 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 वा. जिहि हृदय मंदिरी, जिहि जिहि हृदय, जिहि हृदय मंदिरी, त्यांची सरली रंगार, त्यांची सरली रंगार, हृदय मंदिरी, हृदय मंदिरी, त्यांची तरली येरदार, येरदार, त्यांची तरली येरदार. साठविला हरी, जिहि हृदय मंदिरी, जिहि हृदय मंदिरी, जिहि हृदय मंदिरी, साठविला हरी, हृदय मंदिरी, हृदय मंदिरी, टाळ्या वाजवा यांच्याकरता, सगळ्यांकरता. तुमच्याकडे टाळ्या थोड्या हळू वाजवतात. मला वैभव महाराजांनी सांगितलं, ते ओळी गावचे लोक आहेत ना, ते थोडी टाळ्या दमाने वाजवतात. म्हटलं का बरं? ते म्हणे काय माहिती भूक लागते काय म्हणे त्यांना. भूक लागते काय? कीर्तन संपवायचं नाही ना? संपवायचं तुम्ही बोर वगैरे झाले तर कीर्तन मला सांगा बरं का. कारण काय आहे, माझ्या कीर्तनामध्ये मी थोडा प्रश्न विचारत असतो. माझा असा कीर्तनाचा नियम आहे का मी कीर्तन करत असताना एखाद्याला प्रश्न पाडला त्याने उभा राहायचं आणि मला प्रश्न विचारायचा. नाही जर उत्तर आलं तर मी बिगर पाकिटाचा इथून निघून जाणार. ज्याने माझी तारीख घेतली का त्याने म्हणायला पाहिजे याला विचारायला पाहिजे रे प्रश्न, आणि याला याचं उत्तर नाही यायला पाहिजे रे. मग 100% बिगर पाकिटाचा घरी पाठवून देतो. हा, ते लातूर भागामध्ये गेलो. लातूर भागामध्ये गेल्यानंतर आता तिकडं गावठी एरिया आहे. तिकडे वाळू अशी मंदिराची पडलेली होती. वाळू माहिती का? वाळू वाळू माती वाळू, हा वाळू पडलेली होती. तर वाळू मंदिराची पडलेली होती
आणि असे सगळेजण त्या ठिकाणी बसलेले होते. मी सांगितलं ज्या वेळेस तुम्हाला कीर्तनामध्ये काही जर प्रश्न पडला तर मला येऊन उभा राहून मला विचारून टाका. जर मला उत्तर नाही आलं तर मी बिगर पाकिटाचा निघून जाईल, बिगर पाकिटाचा निघून जाईल. त्यांच्यातले 2-3 जण बसलेले तरुण पोरं होते, त्यांच्यातले 2-3 जण बसलेले होते कुणाला महाराज. त्यांनी काय घेतलं, अशी वाळू घेतली आणि वाळू सांगितली म्हणे महाराज सांगा ही वाळू किती आहे, सांगा ही वाळू किती आहे. काका माझी अक्कल बंद पडली. आता म्हणलं ही वाळू किती आहे, आता खडे जर मोजीत बसलं तर काय किती लाख खडे आहे तर मला पण सांगता येणार नाही. म्हटलं मी हरलो बा, हे 500 रुपये धर, मला सांगून टाक वाळू किती आहे. ते म्हणले महाराज 500 रुपयात भागणार नाही, कमीत कमी तुम्हाला एक 2-3 हजार रुपये द्यावं लागतील. मला 2-3 हजार घे पण सांगून टाक बरं. त्यांनी असं माझ्यासमोर केलं. म्हणजे काय येडे महाराज, वंजूळ भरेन किती आहे, वंजूळ तुमच्याकडे वंजूळच म्हणतात ना याला का वेगळं म्हणतात काय. हा म्हणे वंजूळ भर वाळू आहे, ही वाळू तुमची तुम्हाला राहू द्या, 3,000 रुपये देऊन टाका. असे तर प्रश्न विचारायचे असते जमणार नाही. विठ्ठला जगद्गुरु तुकोबराय बोलतात मी भगवान परमात्म्याला अंतःकरणामध्ये साठवलं. पण साठवायचं असेल ना भगवान परमात्म्याच्या अंतःकरणापासून भक्ती केली पाहिजे, अंतःकरणापासून भक्ती केली पाहिजे. या ठिकाणी तुम्ही जमताय, खूप मोठ्या संख्येने तुम्ही जमताय. अंतःकरणापासून जर भक्ती जर केली ना भगवान परमात्म्याला अशी प्यारी राहते भक्ती. नाही तर तुम्ही काय यायचं, नाही तर 7 वाजेच्या टायमाला 5-6 जण राहायचे आणि ज्या वाजच्या टायमाला 1000 जण राहायचे. जमल का. भगवान परमात्म्याच्या अंतःकरणापासून भक्ती केली पाहिजे. हे जे सगळं तुमचं मंडळ आहे ना, हे पुरुष मंडळी, हे टाळकरी मंडळी, हे वादक मंडळी, इकडे पुरुष मंडळी, इकडे महिला मंडळी, सगळे तुम्ही तन मन धनाने या ठिकाणी सप्ताहाला मदत करता. आल्यानंतर तुम्ही भगवान परमात्म्याला इतकं नटवता सजवता. पण ज्या वेळेस तुम्ही भगवान परमात्म्याला इतकं सजवता त्या भगवान परमात्म्याच्या त्या मंदिरामध्ये तुम्ही येता. आल्यानंतर तुमचा धर्ममंडपमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्ही सगळं परमार्थ त्या ठिकाणी बाजूला लुटून, परप्रपंच तुमचा बाजूला लुटून देता, संसार तुमचा बाजूला लुटून देता. भगवान परमात्म्याकरता तुम्ही या ठिकाणी 8 दिवस राहता. 8 दिवसामध्ये तुम्ही या मंडपमध्ये बसल्यानंतर कोणी मला सांगा का तुम्हाला एखादा नातेवाईक आठवला, नातेवाईक तुम्हाला आठवतो का मंडपमध्ये. अजिबात आठवू शकत नाही. या परमार्थाची अशी स्थिती आहे, एकदा आल्यानंतर दुसरं काही आठवत नाही, फक्त भगवान परमात्मा आठवतो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारा सुद्धा भगवान परमात्मा आठवायचा. जगद्गुरु तुकोबारा भंडारा डोंगरावरती, बोर्डा डोंगरावरती भजन करण्याकरता जायचे. पण जगद्गुरु तुकोबारा भजनाकरता गेले का भजन ऐकण्याकरता जगद्गुरु तुकोबारांचं कोणीही आज जात नव्हतं. काका जगद्गुरु तुकोबारांचं भजन ऐकण्याकरता तुम्ही आम्ही सर्व जात नव्हतो. जगद्गुरु तुकोबारांचं भजन ऐकण्याकरता कोण कोण यायचं ऐका. वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे पक्षी हे आळविते सुस्वरे वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे सुखे ऋते एकांताचा वास येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येणे वृक्षवल्ली वनचरी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येत वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. भगवान परमात्म्याचं भजन ऐकण्याकरता जगद्गुरु तुकोबारा भजन गायचे. तर भजन ऐकण्याकरता झाडं यायचे, पशु यायचे, पक्षी यायचे. पण ज्यावेळेस पशु पक्षी यायचे ना जगद्गुरु तुकोबारा त्यांना बोलून घ्यायचे. बोलून घेतल्यानंतर जगद्गुरु तुकोबारा भगवंताचं नामस्मरण करायचे. संध्याकाळच्या वेळेला जगद्गुरु तुकोबारा ज्यावेळेस घरी जायचे ना पक्षी सुद्धा जगद्गुरु तुकोबारांकरता रडावे. जगद्गुरु तुकोबारांची भक्ती एवढी निष्फळ होई, इतकी अंतःकरणापासून होती, इतकी निर्मळ भक्ती होती जगद्गुरु तुकोबारांची का भगवान परमात्म्याने हाक मारल्याबरोबर जगद्गुरु तुकोबारांची हाक मारल्याबरोबर भगवान परमात्म्याने काही क्षणामध्ये प्रगट व्हावं
ही जगद्गुरु तुकोबारांची भक्ती होती. भगवंत अंतकरणामध्ये साठवला होता. म्हणून साठविला हरी जेही हृदय मंदिरी. हृदयामध्ये भगवान परमात्म्याला साठवलं होतं. त्या शोभा कासाराच्या पत्नीनं अंगावरती जगद्गुरु तुकोबाराच्या अंगावरती कडक पाणी ओतलं. पण जगद्गुरु तुकोबारा पाठीमागं सुद्धा न पाहता जगद्गुरु तुकोबारा भगवान परमात्म्याला हाक मारतात, जय माझी काया लागला वनवा धावरे केशवा माय बापा. भगवान परमात्म्याला कळकळीची विनंती करतात. जगद्गुरु तुकोबारा उभा राहतात आणि सांगतात, देवा हे देवा पेटून उठला वनवा सारा, तिन्ही जगाला लागलिया नसे निवारा नसे आसरा. कुठे मी शोधू तुला सांग विठ्ठला सांग विठ्ठला. येई गा तू माय बाप पंढरीच्या राया. भगवान परमात्म्याला जगद्गुरु तुकोबारा हाक मारतात. आमच्या ताईनं सांगितलं, ताई म्हटले महाराज मी तुमची ती क्लिप ऐकली, आमचे बाळासाहेब दादा डोंबरे यांच्याकडून क्लिप ऐकली आणि तुम्हाला फोन केला. ती कोणती क्लिप होती ऐका. पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला, तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला. जीव झाला कासावीस रूप धाव विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला हो माय बापा विठ्ठला. भगवान परमात्म्याला हाक मारले जगद्गुरु तुकोबारांनी. तर भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबारांसमोर प्रगट होतोय. तर भगवान परमात्म्याची तुम्ही जर भक्ती जर केली तर भगवान परमात्मा तुमच्या हृदयामध्ये जर येऊन राहत असेल तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. फक्त भगवान परमात्म्याची भक्तीची गरज आहे. विठ्ठल मग जगद्गुरु तुकोबारांकडे दुसरा भक्त गेला, सांगू लागला, महाराज साठविला हरी जेही हृदय मंदिरी. अंतकरणामध्ये साठवलाय भगवान परमात्मा, अंतकरणामध्ये साठवलाय. पण साठवल्यानंतर आमची जन्म मरणाची येर झाली, नेमकं काय होईल? अभंगाचं दुसरं सरली
त्यांच्याकरता एकदा. पाठीमागच्यांचे हात दुखताय का? आता मला एक सांगा, मी कमीत कमी 11 वाजल्यापासून प्रवास करतोय, नॉनस्टॉप प्रवास बरं का, कुठं थांबलो नाही, चहा नाही, पाणी नाही, काही नाही. संगमनेरच्या त्या शिर्डीपासून आम्ही त्या समृद्धी महामार्गाला काका चढलो. समृद्धी महामार्गापासून तर तुमची या भिवंडीपर्यंत आम्ही नॉनस्टॉप प्रवास केलाय. कुठं त्या समृद्धी महामार्गावरती चहाचं हॉटेल नाही, कुठं पंप नाही, कुठं काही नाही, काही नाही. आता हे आमचे महेश महाराज म्हटले, महाराज आपण चहा तरी घेऊ कुठंतरी. म्हणलं चहा गेला सापडलं तर पाहिजे ना, कुठं काहीच उतरलं नाही, काही नाही, काही नाही. ते सूर्यकथेच्या घरी आल्यानंतर हे सगळे तुटून पडले व खाण्याकरता. हा का माहिती आहे का, तेवढा प्रवास केलाय. पण तुम्हाला वाटतंय का तेवढा प्रवास केला? मनापासून चालू आहे की नाही? का मी इथं आलो, इथं विना घेतला, मी कंबर वगैरे बांधलं, भूपर्ण वगैरे बांधलं आणि बांधल्यानंतर मी असं चालू केलं का? मी आज ओवळी गावामध्ये आल्यानंतर हा सर्व तुमचा समाज पाहून, हा तुमचा सोहळा पाहून मला खूप आनंद झाला. इकडं महिला मंडळ आहेत, इकडं पुरुष मंडळी आहेत, कोणाला गरम होतंय, कोणाचे पंखे चालू आहेत, गोड साऊंड सिस्टीम आहे, मृदुंगाचार्य पण गोड आहेत. मला खूप आनंद झाला. पाठीमागचे मित्रमंडळी म्हणले असते, पायात चपला घाला आणि घरी चला. बाबा जेवलत का नाही? मनापासून चालू आहे का नाही? हे बघा काय असतं, कोणतं काम जर मनापासून जर तुम्ही जर केलं ना, 100% देवापर्यंत जात असतं. वाजवा बरं यांच्याकरता जोरदार टाळ्या मग. वा, असं काम करायचं की बघा, असं काय त्याच्यात काय मजा आहे? काही मजा नाही. कोणतं काम करायचं ना, हा अंतरीशी घेतो गोडीन पाहे जोडे बाव, एकदम अंतकरणापासून करायचं. मनापासून जर तुम्ही कोणतं जर काम केलं ना, 100% तुम्हाला पावन होईल. मला एक सांगा, गळ्यामध्ये माळ घालणं चांगलं की वाईट? महिला मंडळ चांगलं आहे, महिला मंडळ चांगलं आहे. इकडं दुकानदारी मावशी चांगलं आहे का? हो. गळ्यामध्ये माळ घालणं चांगलं आहे, गळ्यामध्ये माळ घालणं चांगलं आहे. गळ्यामध्ये सोनं घालणं वाईट आहे का चांगलं आहे? चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे, द्या काढून इकडं. हा, हे असंच राहतं, कर्मचं असं राहतं. आपल्या गळ्यामध्ये सोनं असलं का आपल्याला देऊ वाटत नाही. द्या मावशी मला, ओ मावशी द्या ना, द्या द्या. हा, नकली आहे हे, तुम्हाला बरं माहिती हो. असं राहतं महिला मंडळ. ज्या वेळेस आपण एखाद्या आपल्यावरती बेतते का, हे बघा आमच्याकडे गावाकडे चोऱ्या होतात, छोट्या मोठ्या चोऱ्या होत राहतात. मग सोनं पळवलं, हे पळवलं, ते पळवलं, सोनं गेलं. पण गायतली माळ कधी चोरी गेली का तुमची? कधी चोरी गेली का? अजिबात जाऊ शकत नाही. माळ का चोरी जाऊ शकत नाही? भगवंताची आहे. भगवंताची 108 म्हणायचं. ज्यावेळेस आपण गळ्यामध्ये माळ घालतो का, माळ घातल्यानंतर सकाळी आपण ज्यावेळेस स्नान करतो का, स्नान केल्यानंतर त्या तुळशीच्या माळेचं पाणी जर आपल्या अंगावरती पडलं ना, कुठल्याही प्रकारचा रोग राहत नाही आणि कुठल्याही प्रकारचं काही राहत नाही. भगवान परमात्म्याची ही तुळशीची माळेची किंमत आहे, लक्षामध्ये ठेवा. म्हणून गुरु केला पाहिजे, गुरुविना काही नाही. तुम्ही जर गुरु शिवाय जर तुम्ही जर जीवन जगत असाल ना, तुमचं व्यर्थ जीवन आहे. कोणताही प्रकारचं जर आपल्याला जर एखाद्या मंत्र्याला भेटायचं, तुम्हाला एखाद्या मंत्र्याला भेटायचंय, मंत्र्याला जर भेटायचं ठरलं, तुम्हाला आधी कोणाची गाडी घ्यावी लागती? हा, पीएची गाडी घ्यावी लागते आधी. पीएची आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. काय मंत्री आहेत काय गेलेत घरी? हा, घरी गेलेत का? आधी गाडी घ्यावी लागती. तसं भगवान परमात्म्याकडे जर तुम्हाला जर जायचं असेल ना, गळ्यामध्ये आधी तुळशीची माळ घालावी लागती, आधी गुरु करावा लागतो, तेव्हा भगवंताची भेट होत राहते. संताविना प्राप्ती नाही, ऐशी वेद देती ग्वाही, ऐशी वेद देती ग्वाही, ऐशी वेद देती ग्वाही. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. सोनं वाईट आहे तुम्हाला असं वाटतं. दादा कीर्तन संपलं, तुम्ही घरी जायला निघालात. माहिती आहे का तुम्हाला घरी जाणं? घरी जायला तुम्ही निघालात, जाता जाता तुम्हाला 2 मूर्त्या दिसल्या. एक रामाची होती आणि एक रावणाची होती. तुम्ही कोणती उचलणार? रामाची उचलणार. दोन्ही दगडाच्या आहेत. कोणती उचलणार? रामाची उचलणार. इकडच्या रामाची उचलणार.
अजून थोडे पुढे गेलात, पण अजून थोडे पुढे गेल्यानंतर अजून तुम्हाला 2 मूर्त्या दिसल्या. एक रामाची एक रावणाची आहे. दोन्ही एक दगडाची आहे, एक सोन्याची आहे. पण जी रामाची दगडाची होती ती रोडवरती होती आणि काट्यात पडलेली रावणाची सोन्याची होती. आता कोणती उचलणार? रामाची. रामाची. 100 रुपये घेऊन मतदान करणारी माणसं आहे आपण. का हो ताई, 100 रुपये मतदानाचे आपण 100 सोडी ना. इथं काट्यात पडलेली रावणाची सोन्याची मूर्ती सोडू का? अजिबात सोडू शकत नाही. तुमचं जाऊ दे, मी माझं सांगतो. काय झालं, आमच्या उज्ज्वला ताईचा मला फोन आला. त्यांनी महाराज 14 तारीख रिकामी आहे का? संध्याकाळी 7 ते 9 तुमचं कीर्तन पाहिजे मला ओवळी गावामध्ये. म्हटलं ताई मला तारीख ॲडजस्ट करावी लागेल. तुम्हाला तारीख ॲडजस्ट करावी लागेल, 100% तारीख ॲडजस्ट करावी लागेल. जमेल का तुम्हाला? म्हटलं मला एक 5-10 मिनिटाचा वेळ द्या, मी डायरी पाहतून तुम्हाला फोन करून सांगतो. यांचा फोन ठेवला ना, मला लातूरवरून फोन आला. लातूरचे म्हटले महाराज 14 तारीख रिकामी आहे का? तुमचा युट्यूबला आम्ही कार्यक्रम बघितला. एक काम करा, आम्हाला 14 तारीख संध्याकाळी 7 ते 9 मला कीर्तन पाहिजे, जमेल का तुम्हाला? म्हटलं मला आता मुंबई भागातून फोन आला, भिवंडीतून मला फोन आला, गोवळी गावातून माझ्या मातोश्रीचा मला फोन आलाय, मला जावं लागेल तिकडं. महाराज एक काम करा, तुम्ही जे काय तिकडे जाऊ नका, तुम्ही आमची तारीख घेऊन टाका. म्हटलं का तारीख घ्यायची? ते म्हणले आमदार साहेबांचा वाढदिवस आहे आणि आमदार साहेब तुम्हाला 51,000 रुपये देणार आहेत. किती हजार? 51,000 रुपये देणार आहेत. मग मला एक सांगा महिला मंडळ, मी 51 वाल्याला फोन करीन का 25 वाल्याला फोन करीन? 51 वाल्याला. खरं ग बाई, खरं हा. मी 51 वाल्याला फोन करतो आणि तुम्ही रामाची मूर्ती उचलता का? तुम्ही झाल्या सज्जन आणि मी झालो भामटा. बरोबर आहे. हे माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता, मी माझे नाही घरे येतो संपत्तीचे वारे साचो करे जाईल. हे सगळं पैसा करताय. मला एक सांगा, तुम्ही किती जरी म्हटले मी 25 वाल्याला फोन करेन यांच्याकडे, का माहिती का? अगोदर यांचा फोन आलाय ना मला. आता तुम्ही किती जरी म्हणले ना, गपचिप तुम्ही जाणार, इकडे तिकडे पाहणार, रावणाचीच मूर्ती उचलणार. हा, सब पैसे के बाई दिल का साथी कोण. हा, याच्याकरता सगळं पैसा करता असावं. पण मला एक सांगा, भक्ती ही भगवंता करता असावी. भक्ती ही भगवंता करता असावी. तुम्ही जेवढी भक्ती कराल ना, भक्ती कधीही व्हायला जात नाही. म्हणून त्यांची सरली एरजार. कोणाकोणाचा व्यापार सफल झाला, एवढं एक उदाहरण सांगतो, सेवेला पूर्ण विराम देतो. ऐका, छत्रपती शिवाजी राजांच्या काळातील उदाहरण आहे. 42,000चा वेढा पडला होता. पन्हाळगड नावाचा किल्ला आहे. त्या पन्हाळगड नावाच्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज 1200 मावळे घेऊन होते. गडावरती 1200 मावळ्याचा त्या ठिकाणी खाली वेढा पडलेला होता. 42,000चा सिद्धी मसूद, फाजल खान, सिद्धी जोहर, त्या ठिकाणी 3 मुघल आलेले होते आणि छत्रपती शिवाजी महाराज गडावरती एकटेच होते. छत्रपती शिवाजी महाराज रात्री 12च्या वेळेला मालामध्ये विचार करत असताना एका मावळ्याने मुजरा केला, राजा घ्या मुजरा, राजा घ्या मुजरा. कशा करता रे मुजरा? कशा करता मुजरा? काय नाही राज, 42,000चा वेढा पडलाय आणि ते 42,000च्या वेड्यामध्ये आपण एकही जण आपण टिकणार नाही राज. एक काम करा, 400 400 400 3 तुकड्या करा. 400 मावळ्याची या ठिकाणी एक तुकडी या पन्हाळगडावरती ठेवा. 400ची तुकडी तुम्ही घेऊन जा आणि 400ची तुकडी माझ्याकडे द्या. ती मी तुकडी त्या सिद्धीच्या शामिन्यामध्ये मी घेऊन जातो. ज्याने रात्री 12 वाजता मुजरा केला होता का, त्याचं नाव होतं, नावी समाजाचा होता, त्याचं नाव होतं शिवाकाशीद. उभे हो छत्रपती शिवाजीराजांसारखा दिसणारा, दाढी बॉडी, त्याची जिरेटोप शेला जर बांधला ना, छत्रपती शिवाजी महाराज सारखे उभे दिसायचा. गडावरती छत्रपती शिवाजी महाराज जर नसते ना, हे मावळे सगळे त्याला मुजरा करायचे असा दिसणारा होता. एक दिवस असा उचलला, धो पडणारा पाऊस चालू होता. गडावरून 2 पालख्या सजवण्यात आल्या. एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत, दुसऱ्या पालखीमध्ये शिवाकाशीद बसलेला आहे. शिवाकाशीच्या पालखीमध्ये बसलेला होता तो शिवाकाशीद हसत होता. पण ज्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेले होते का, ते छत्रपती शिवाजी महाराज रडत होते. त्यांना माहिती होतं आता परत मला बालपणीचा मित्र कधी भेटणार नाही म्हणून रडत होते. विशालगडावरती पालखी चाललेली होती. ज्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेले होते का, ती पालखी वेगाने चाललेली होती. बाजीप्रभू देशपांडे पालखी घेऊन चाललेले होते. पण जी पालखी सिद्धीच्या शामिन्यामध्ये चाललेली होती का, ती हळू चाललेली होती. इकडे जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पोहोचत नाही,
तोपर्यंत तिकडे सिद्धीच्या शामिनीमध्ये पोचायचं नाही. पण काय झालं, त्या ठिकाणी वेडा आता जवळ आला होता. वेडा इतका जवळ आला होता, वेडा आता 50 पावलावरती, वेडा आता 40 पावलावरती, वेडा आता 30 पावलावरती, वेडा आता 20 पावलावरती. आता वेड्यामध्ये पाऊल घुसलं, सब तलवारी चालू लागल्या, डोळे चमकले. हरणाचे नाही, माणसाचे नाही, कोणाचे नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस का आलं का या ठिकाणी सिद्धीच्या शामिनीमध्ये आपला शिवा गेला, तर शिवाची कत्तल झाली. तलवारी चालू लागल्या, छोटे छोटे तुकडे गेले. शिवा कसे त्याचे तुकडे घेतले, पोत्यामध्ये भरले आणि छत्रपती शिवाजी महाराज नजरानं म्हणून पाठवले. पाठीमागून 4000 गनिम लागले त्यांच्या पाठीमाग. गजापूर नावाचं गाव लागलं. गजापूर नावाच्या गावामध्ये बाजीप्रभू देशपांडेने पालखी खाली ठेवण्यात आली आणि बाजीप्रभूने राजांना मुजरा केला. राज गाव मुजरा. राज एक काम करा, आपण 400 मावळे आहोत, तुम्ही 100 मावळे घ्या, सुरेंचा पराभव करा, भवानी तलवार बाहेर काढा. एकदा भवानी तलवार बाहेर काढली तर ज्यावेळी तुम्ही सुरेंचा पराभव केला, पराभव केल्याबरोबर मग तुम्ही गडावरती पोहोचले का 5 तोफेचा आवाज तुम्ही गडावरून द्या. तोपर्यंत हा तुमचा मित्र बाजी प्राणाची बाजी देणार नाही. राज घ्या मुजरा, राज घ्या मुजरा. राज छत्रपती शिवाजीराजांनी सांगितलं, बाजी यावं लागेल बरं का. बाजी 100 मावळे घेतले, सुरेंचा पराभव केला. छत्रपती शिवाजी महाराज गड चढायला लागले. पण इकडे 4000 गनिमांनी हल्ला केला. 300 मावळ्यांनी कडे केलं. तलवारी चालू लागल्या, सब तलवारी चालू लागल्या. एखादी भाता यायचा पोटामध्ये जायचा, एखादा भाला यायचा पाठीमध्ये जायचा, एखादी तलवार चिर्र करत द्यायची, बाजीचा छातीचा तुकडा घेऊन जायची. इंच जखमा बाजीच्या छातीवरती झाल्या होत्या. धारदा दी पडलेला बाजी उठायचा, लढायला लागायचा, उठायचा, लढायला लागायचा, उठायचा, लढायला लागायचा. बाजी फक्त वाट पाहत होता, फक्त तोफेची वाट पाहत होता, फक्त तोफेची वाट पाहत होता. कशा करता? गडावरती जाण्याकरता नाही, फक्त आणि फक्त मरण्याकरता. इतक्यामध्ये एक तोफेचा आवाज आला, यावं बाजी. दुसरा तोफेचा आवाज आला, यावं बाजी. तिसरा तोफेचा आवाज आला, यावं बाजी. 5 तोफा वाजल्या, 5 तोफेचा आवाज ऐकला आणि बाजीप्रभूने मातीला मुजरा केला. हसत हसत बाजीप्रभू देशपांडे निघून गेला. आम्ही जातो, तुम्ही कृपा सुद्यावी, सकळा सांगावी, विनंती माझी, विनंती माझी. आम्ही जातो आमच्या गावा हो, आमचा राम राम घ्यावा हो. आम्ही जातो आमच्या गावा. बाजीप्रभू देशपांडे गेल्याची बातमी छत्रपती शिवाजी राजांना कळाली. मित्र असा असावा, मित्र असा असावा, मित्र असा असावा. हॉटेलमध्ये घेऊन जाणारा मित्र नसावा. या धर्म मंडपमध्ये बसण्याची ताकद घेऊन येणारा मित्र असावा. मित्र असा असावा का ज्यावेळेस भगवंताकडे गेला ना, भगवान परमात्मा एवढा हात जोडून त्या ठिकाणी भगवंताला नमस्कार करणारा असा मित्र असावा, असा मित्र असावा. त्या अनंतरावतनी वर्णन केलंय. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. चालताना मध्ये रात आली कधी, चालताना मध्ये रात आली कधी. मित्र येतो जवळ जर काजव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. त्या बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची अशी दोस्ती होती. लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज बाजीप्रभू देशपांडे वाढत होते. पण बाजीप्रभू देशपांडे गेल्यानंतर त्या बाजीप्रभूंनी सांगावं, त्यांची सरली एरझार, झाला सफल व्यापार. विठोबा रखुमाई, 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 रखुमाई.
बारकुमाय बारकुमाई बारकुमाय बारकुमाई बारकुमाय विठो बारकुमाई बारकुमाय विठो बारकुमाई बारकुमाय विठो बारकुमाई दुकान महाराज की गोपाल कृष्ण भगवान की हो बारकुमाई विठो बारकुमाई विठो बारकुमाई हरि 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 जय जय विठो बारकुमाय विठो बारकुमाई जय जय विठो बारकुमाय जय विठो बारकुमाई विठो बारकुमाय जय विठो बारकुमाई बारकुमाय जय विठो बारकुमाई जय विठो बारकुमाई जय विठो बारकुमाई जय विठो बारकुमाई विठो बारकुमाई बारकुमाय ओ बारकुमाई बारकुमाय विठो बारकुमाई बारकुमाय ओ बारकुमाई ओ बारकुमाई जय देव विठो बारकुमाई जय देव विठो बारकुमाई हरे ओ बारकुमाई बारकुमाय जय देव विठो बारकुमाई ओ बारकुमाई जय देव विठो बारकुमाई ओ बारकुमाई ओ बारकुमाई जय देव विठो बारकुमाई ओ बारकुमाई ओ बारकुमाई जय देव बारकुमाई ओ बारकुमाई बारकुमाय 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 बारकुमाई बारकुमाय बारकुमाई बारकुमाय बारकुमाई बारकुमाय बारकुमाई बारकुमाय बारकुमाई बारकुमाय विठो बारकुमाई विठो बारकुमाय विठो बारकुमाई बारकुमाय विठो बारकुमाई बारकुमाय विठो बारकुमाई ओ बारकुमाई जय विठो बारकुमाई बारकुमाय बारकुमाई बारकुमाय बारकुमाई विठो बारकुमाय बारकुमाई बारकुमाय विठो बारकुमाई बारकुमाय बारकुमाई बारकुमाय बारकुमाई बारकुमाय जय देव विठो एवढं मला लग्नात सुद्धा सजवलं नव्हतं. काय
हातात मनगट्या वगैरे तुमच्या गावाकडे तुमच्या या ओवळी गावचं खूप प्रेम आहे बा. तुम्ही खूप महाराज लोकांना खूप प्रेम देता. काढू का ठेवू? घरी घेऊन जाऊ का असं? बायको मला हाणेल बरं का. हाणल्यानंतर तुम्हाला सांगेल हा. ऐका ऐका. त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. कुणी कुणी व्यापार सफल केला छत्रपती शिवाजीराजांनी केला. ऐका, एक 10-15 मिनटं एक्स्ट्रा घेतले चालेल ना? 9:15 पर्यंत चालेल ना? काही बोर वगैरे झालं नाही ना? हां, बोर वगैरे चालेल. हां, बोर वगैरे झालं तर मला सांगा बरं का. हां, ए दादा बसा खाली. हे बघा खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, बसा. मी तुम्हाला 15 मिनिटामध्ये असं कीर्तन देणार आहे. 15 मिनिटामध्ये असं कीर्तन देणार आहे, तुम्ही आयुष्यभर माऊली महाराज मोरे नाव कधी विसरणार नाही. का माहिती आहे का? हे बघा, माझ्या कीर्तनामध्ये तुम्ही जर कधी जर आता हे आजचं आपली पहिली भेट आहे. हे तुमची माझी सगळी पहिली भेट आहे. पहिली गोष्ट अशी राहते का मी माझ्या कीर्तनामध्ये आई आणि बाप सांगतो. का सांगतो त्याचं कारण आहे. मी कधी महाराज सांगत नव्हतो, आई बाप कधी सांगत नव्हतो. ए ताई खाली बस, बस खाली. 15 मिनटं फक्त बडबड कुणी करायची नाही. ऐका दादा, दिवाळीचा दिवस होता. 8 दिवस अगोदर सगळ्यांनी आम्हाला नवे कपडे आणले होते. दिवाळीच्या सणाला प्रत्येकजण नवे कपडे आणतात. सणाला नवीन कपडे आणलेले होते, पण धनोत्रयोदशीच्या दिवशी आमच्या वडिलांना अटॅक यावा आणि जे नवीन कपडे आणलेले होते ते वडिलांच्या प्रेतावरती टाकावे लागले. सगळ्यात मोठी खंताची गोष्ट होती. थोडं वाईट वाटलं का वडील निघून गेले. पण ज्यावेळेस वडील निघून गेले तेव्हापासून मी ठरवलं, माझे डॉक्टर, माझे श्रीगुरू, मला खूप जीव लावतात. डॉक्टर विकासानंद महाराज मिसा आणि सुनील गिरीजी महाराज. ज्यावेळेस मी त्यांना विचारलं, महाराज मी इथून पुढे कीर्तनामध्ये आई वडील सांगणार. ते म्हणते, ज्यावेळेस तू आई वडील सांगशील का, पूर्ण प्राण ओतून आई वडील सांग. का माहिती आहे का? आईची आठवण आणि बापाची आठवण ही गेल्यानंतर कळते. ही जी कोणाची मुलं आहेत ना, यांना फक्त 10 मिनिटं थांबवा. कोणीही बडबड करू नका, कोणी बडबड करू नका. का माहिती आहे का? वडिलांची किंमत जोपर्यंत आहे तोपर्यंत वडिलांची किंमत कधी कळत नाही. आता रात्री आम्हाला जायला कमीत कमी 5-5:30 होतील, सकाळी 6 होतील आम्हाला जायला. 6 वाजता जर घरी जर कधी गेलो ना, तर इतर टायमाला घरी वडील असताना जर गेलो ना, वडील दरवाजा उघडायचे. पण आता ना आता वाट पाहावी लागते. वडील येते बाहेर का आई येते बाहेर. बापाची किंमत ही बाप गेल्यावरती कळते. जगद्गुरु तुकोबरा बोलतात, बाप करी जोडी लेकुराची उडी, आपले करवंडी वाढवणे. एकाएकी केल्या मिरसीचा धनी कडिये वागवणी भार खांदे. त्या दिवशी वडील स्वप्नामध्ये आले आणि वडिलांनी सांगितलं, झाला सफल व्यापार. माझा व्यापार मी सफल करून घेतला. जिवंतपणे असताना मी भगवंताचं नामस्मरण केलं. महिला मंडळ, भगवंताचं नामस्मरण केलं. मी व्यापार सफल करून घेतला. पण आता ना आता तू जेवढं परमार्थ करतोय, महाराष्ट्र फिरतोय, फक्त एकदा का व्हायना माझी आठवण काढीत जाय. तेव्हापासून मी माझ्या वडिलांची आठवण तेवढ्यापासून कीर्तनामध्ये काढतो. बापाची किंमत ही बाप गेल्यावरती कळते, पण आईची किंमत जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आईची किंमत कधी कळत नाही मावशी. आता आईची किंमत आई गेल्यावरती कळते. कशी कळते ऐका. आई आपली ज्यावेळेस आपलं लहानपणापासून आपलं सांभाळते, आपलं लग्न करते. लग्न झालं का आपण सासरी येतो. सासरी आल्यानंतर एखादा मुलगा जर सीमेवरती लढत जर असेल ना, लढता लढता तो मुलगा जर शहीद जर झाला ना, शहीद झाल्यानंतर उद्या 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट आहे म्हणून विषय मांडतोय, 2 मिनिटं विषय मांडतोय. ज्यावेळेस सीमेवरती शहीद होतो, शहीद झाल्यानंतर ज्यावेळेस त्याला तिरंग्यामध्ये गुंडाळण्यात येतं, तिरंग्यामध्ये ज्यावेळेस गुंडाळतात त्याला, ते सीमेवरचा लढणारा जवान जर शहीद जर झाला ना, गावामध्ये त्याची जर बॉडी जर आली ना, जो मुलगा गावी येणार होता, ज्या मुलाची मिरवणूक काढण्यात येणार होती, फुलावरून मुलाची त्या ठिकाणी मिरवणूक जाणार होती, त्याच फुलावरून जर प्रेत जर जात असेल तर आईच्या जीवाला खूप मोठी खंत आहे. आईचं प्रेम आहे. आईचं प्रेम काय राहतं आई गेल्यावरती कळते. घरून निघालो मावशी, घरून निघाल्यानंतर आईनं सांगितलं, आहे हे बघ तू चाललाय ना आता, खूप लांबचा प्रवास आहे, मी तुला डबा बांधून देते. डबा बायको आत्तापर्यंत कधी म्हटली नाही ताई डबा घेऊन जा तुम्हाला खायला. पण आईनं सकाळी लवकर उठावं. आईनं लवकर उठल्यानंतर
ज्यावेळेस मी गाडी धुण्याकरता गावामध्ये गेलो, गाडी धुवून येऊपर्यंत माझ्या आईनं माझ्याकरता स्वयंपाक करून ठेवला होता. आईची किंमत आहे आमच्या महेश रावून त्याला विचारा. ज्यावेळेस मी घराच्या बाहेर पडतो का ताई, घराच्या बाहेर पडण्याच्या अगोदर मी आधी आईचं दर्शन करतो, नंतर देवाचं दर्शन करतो. मातृदेवोभव, नंतर पितृदेवोभव, आचार्य देवोभव, हे सगळं अतिथी देवोभव नंतर आहे. पण माईची किंमत ही आईची किंमत गेल्यावरतीच कळते. जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आईची किंमत कधी कळत नाही. तिनं बांधलं घरट, दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली हो, भरविला मोती चारा, दूर उडाली पाखर, पांग आईच फेडाया, आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया, माय मंदिर हलले लागे कळसा फुटाया, आज घायाळ पक्षीनी हो जाई पिलाना भेटाया. मला तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रडाब्याचा हेतू नाही आहे, पण लक्षामध्ये ठेवा, जोपर्यंत माया आहे ना आई तोपर्यंत आईची किंमत कधी कळत नाही. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत बापाची किंमत कधी कळत नाही. हे जे तुम्ही सगळे मंडळी आहात ना, तुम्ही माझ्या बापाच्या जागेवर आहात. तुम्ही जे मंडळी बसलेले आहात ना, तुम्ही माझ्या आईच्या जागेवरती आहात. तुम्ही जर निघून गेलात ना, तुम्ही घरी जर निघून गेलात ना, मी या ठिकाणी जर एकटा असेल ना, मला पण किंमत नाही, हे जर नसेल तर मला पण किंमत नाही. हे जे आहेत ना हे बापाच्या जागेवर मंडळी आहेत. म्हणून या ठिकाणी मायबाप गेल्यानंतर बापाची मायची किंमत कळते. आमचे मित्र आहेत ते जगदीश दादा, तिने एक गीत गायलं आहे, तेवढं गीत सांगतात, सेवेला पूर्ण विराम देतो. ऐका, ते सांगतात आई गेल्यानंतर आईची किंमत कळते. जोपर्यंत आई होती आईची किंमत कळली नाही. पण एखाद्याची आई जर गेली ना, एखाद्याची आई गेल्यानंतर त्या मुलानं त्या मुलीनं फोटोसमोर जावं, हात जोडावे, आईला विनंती करावी, आई जोपर्यंत होती तोपर्यंत तुझी किंमत कळली नाही, पण आता ना आता किंमत कळते. लहान असताना तू आम्हाला अंगाई गीत गायची, अंगाई गीत गाता गाता आम्हाला कधी झोप यायची, आम्हाला पण कळलं नाही आई. पण आई 100% पाठीमागे ग, खूप आठवण पाठीमागे, खूप आठवण येते, खूप आठवण येते. आई पाठीमागे ग, खूप आठवण येते. आई पाठीमागे ग, त्या आईला विनंती करावी, कुठे गेली माझी आई, मला करमत नाही, ये ना माझे आई, ये ना माझे आई. 9 महिने उदरात वागविले, बोट धरून तू चालया शिकविले, रडू आले आई मला कोण गाईल अंगाई, ये ना माझी आई, ये ना माझी आई. आईची किंमत राहते. आई गेल्यावरती आईची किंमत कळते, बाप गेल्यावरती बापाची किंमत कळते. म्हणून त्यांची सरली एरधार. आई वडील जर गेले ना, झाला सफल व्यापार. व्यापार सफल करायचा असेल तर छत्रपती शिवाजीराजांनी करावा, जगद्गुरु तुकोबारायांनी करावा. व्यापार कुणी कुणी सफल केला आहे का? छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस अफजल खानाचा वध करण्याकरता निघालेले होते, आणि अफजल खानाचा वध करण्याकरता निघाल्यानंतर तुळजापूर नावाचं गाव लागलं. तुळजापूर गावामध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस त्या ठिकाणी बसलेले होते, आणि त्या ठिकाणी एक जवान शहीद झालेला त्या ठिकाणी सगळं त्यांना पाहत होते. शहीद झालेला जवान, त्याची आईची, ती आई आठवण काढत रडत बसली होती, मुलाची आठवण काढत रडत बसली होती. ती सांगत होती, जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं, हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे
ये जवानी जो कुएं में नहाती नहीं, आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले हो वतन साथियों। ते छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर गावामध्ये आले, तुळजाभवानी मातेला वंदन केलं, सांगितलं तुळजाभवानी माते मी अफजल खानचा वध करण्याकरता मी चाललोय, एक काम कर तुला मला आशीर्वाद पाहिजे, जगून वाचून जर आलो ना मी तुझा गोंधळ मांडेल गोंधळ। त्या भवानी मातेनं आतमध्ये जावं, 62 किलो तलवार घ्यावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना दान म्हणून द्यावी। छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार घेतली, तलवार अशी म्यानातून बाहेर काढली, कोणाला महाराज तलवार बाहेर काढली, पण तलवार गणेश महाराज काय साधी सुधी नव्हती बरं का, विठोबा महाराज तलवार अशी होती, अनिरुद्ध महाराज तलवार अशी होती, चम 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 करायची, कशी होती ऐका, 10 मिनिटांमध्ये संपणार आहे ऐका। चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, शिवबाची तलवार। सर्वांनी टाळी वाजवायची, 1-2-5 मिनिटांमध्ये कीर्तन संपणार आहे। एवढं कीर्तन तुम्ही घरी घेऊन जर गेलात ना तुमचं जीवन सार्थक होईल, लक्ष देवा। कळली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात बिरली ना ती कधीच माघारी, तख्त दौलती समोर केली ना लाचारी, जुलुम करत्या ती रक्ताने तिनं आली तमाम बादशाहीचा वेच तिने पांघरला। शाहिस्ते खान मग त्या ठिकाणी खिडकीवरती हात ठेवलेला होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी तसा वार केला, 4 बोटं कापून टाकली, केला शाहिस्त्यावर वार, शाहिस्त्यावर वार, त्याची बोटे कापलीच्या, त्याची बोटे कापलीच्या, हो 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 चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार। आणि ते छत्रपती शिवाजी महाराज भवानी मातेला सांगतात, भवानी माते जगून वाचून जर आलो ना तुझा गोंधळ मांडेल, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी गोंधळ चालू केला, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, ओह महिषासुर मर्दना लागोनी, महिषासुर मर्दना लागोनी, विविध तापाची करावया झाडणी, विविध तापाची करावया झाडणी, माता लागी तू बाबासी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे। छत्रपती शिवाजी महाराज निघाले, जेजुरी गावामध्ये गेले, जेजुरी गाव म्हणजे खंडेरायाचं एक मोठं स्थान आहे, त्या खंडेरायाच्या मंदिरामध्ये गेले, खंडेरायाला वंदन केलं, खंडेरायाला सांगितलं, खंडेराया जगून वाचून जर आलो ना मी तुझा त्या ठिकाणी वारी करेल, कशी वारी करेल ऐका। अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी, सावध होनी भजनी लागा देव कर कैवारी, माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी। छत्रपती शिवाजी महाराज गडावरून खाली आले, पण गडावरून खाली आल्यानंतर त्या ठिकाणी कॅसेटी मध्ये गाणे चालू होते, कॅसेटी मध्ये गाणे अशी चालू होते ऐका। रूप घेऊन म्हाताऱ्याच गेला या बानूच्या मेंढ्या राखण्याला, अजून जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला, शिव अवतारी मार्तंड मल्हारी, शिव अवतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवलं बानूला, टाच मारून घोड्याला गेला बानूच्या वा, टाच मारून घोड्याला गेला वाड्याला, टाच मारून घोड्याला गेला बानूच्या वाड्याला। छत्रपती शिवाजी महाराज पैठण गावी गेले आणि एकनाथ महाराज समाजाला सांगत होते, काळ आहे, काळ डोक्यावरती गिरट्या घालतोय, कधी उचलन कधी घेऊन जाईल सांगता येणार नाही, पण काळ जर आला ना आला तर तुमचं काही चालणार नाही, आमचं पण काही चालणार नाही, हे एकनाथ महाराज समाजाला उपदेश करत होते। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते ऐकलं, ऐका, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल
शेवटी बा काळ बांधून नील सरते शेवटी बा शेवटी बा काळ बांधून नील सरते शेवटी बा एका जनार्दनी आमच काय बांधाईल एका जनार्दनी आमच काय बांधाईल काय बांधाईल पिंगळा महाद्वारी बोली बोले तो देखा पिंगळा महाद्वारी छत्रपती शिवाजी महाराज महालाच्या बाहेर आले एक भिकारीन होती भिकारीन माहिती का भिकारीन त्याच्या डोक्यावरती टोपलं होतं त्या टोपल्यामध्ये सोया होत्या वाया होत्या मनगट होते दाताचं दातून होतं सगळं होतं पण ती काय सांगायची ऐका दाताचं दातून घ्या ग कुणी हे कुंकू घ्या कुणी काळ म्हणी कुंकू घ्या कुणी काळ म्हणे कुंकू घ्या कोणी काळ म्हणे कुंकू घ्या कोणी काळ म्हणे दाताचं दात म्हणे घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळ म्हणे कुंकू घ्या कोणी काळ म्हणे कुंकू घ्या कोणी काळ म्हणे गे पप्याची आय गे बाब्याची आय वाढ ग माय दे ग माय केसारी पनिके मैना काळी पोत पनिगे केसारी पनिके मैना काळी पोत पनिगे काळी पोत गे बाला नेला आयुष्य वाढेला धान्य आला तसं दपाव काय म्हणाला तसं दपाव घर धन्याला गे ग माय वाढ ग माय त्या ठिकाणी वासुदेवाला नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना दुर्लभ जाना दुर्लभ जाना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना वर्षाची गणना वर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा दौल फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डुगू डुगू ऐका ए पिंगळा महाद्वारी बोली बोले तो देखा पिंगळा महाद्वारी वा माधुरी बोल बोल चला माधुरी ए पिंगळा महाद्वारी बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारी माधुरी बोल बोल चला माधुरी तुमच्या करता एकदा ऐकला का बाई तुला बाई ना कमळ ऐकला का बाई तुला बाई ना कमळ बाई ना कमळ माझ्या लेकरा संबळ ऐकलं का बाई तुझा सारी ते मी वटा सारी ते मी वटा मला सापडल्या नोटा डौल बिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डौल बिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका ए पिंगळा 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 बोल बोल चला पिंगळा माधुरी वाह माधुरी बोल बोल चला पिंगळा माधुरी ए पिंगळा महाद्वारी बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारी माधुरी बोल बोल चला पिंगळा माधुरी 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 वाह तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं 15 मिनिटं कीर्तन तुम्ही 100% घरी घेऊन जाल का माहितीये का भक्ती जर केली ना असं नाचावं लागतं नाचलं ना तुम्ही मांग जर एकदम मोकळं झालं का भगवान परमात्म्याचं पण जेवण सुद्धा चांगलं जातं बरं का म्हणून त्याकरता नाचावं लागतं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली जय ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम मी 2 तास झाले कीर्तन करतोय तुम्हाला अजिबात त्रास दिला का महिला मंडळ त्रास दिला का अजिबात त्रास दिला नाही आता सगळ्यांनी एकदम मस्त भजन करायचं आणि आपण सेवेला पूर्णविराम देणार आहोत मला एक सांगा कोणाची गॅरंटी आहे का हो? आहे का आता इथंच तुम्ही मस्त हा आमच्या ताईला या ठिकाणी 1 महिन्यापूर्वी त्यांनी मला सांगितलं महाराज मी ॲडमिट होते हो ICU मध्ये होतोय मला असा प्रॉब्लेम झाला होता म्हटलं ताई तुम्ही काय टेन्शन घेऊ नका जोपर्यंत तुमचा मुलगा जिवंत आहे ना अजिबात काही टेन्शन होणार अजिबात काही टेन्शन घेऊ नका हा मला काहीतरी अडचण आली का मला फोन करा तुम्ही मी 100% तुमच्याकडे येईल लक्षामध्ये ठेवा माणसाची गॅरंटी नाही घरून निघालो आहे का गॅरंटी आहे का
मग घरून निघाल्यानंतर आई म्हटले एक काम कर, तू चाललाय आता मुंबईला, घरातील साखर संपली, आता तर साखर घेऊन ये. साखर शुगर साखर माहिती आहे का साखर, हां साखर घेऊन ये. मग मी तुमच्या उवई गावामध्ये आलो, किराणा दुकानामध्ये आलो, ह्याच किराणा दुकानामध्ये आलो होतो. त्या मावशी बसलेल्या होत्या, त्या मावशी म्हटले महाराज साखर आमच्याकडं काहीतरी 42 रुपये किलो साखर आहे. म्हटलं मला एक काम करा, 50 किलोचं एक गुणी देऊन टाका. मला 50 किलोची गुणी घेतली, आमच्या गाडीमध्ये टाकली. गाडीमध्ये 50 किलोची गुणी तयार आहे. मी तुमच्या समोर इथं कीर्तन करत आहे, पण कीर्तन संपल्यानंतर घरी जाईल का नाही याची गॅरंटी आहे का? आहे का गॅरंटी आहे का? नाही म्हणजे आत्ताच जाईल का? इकडे येऊन आशीर्वाद देता काय? हा हो मावशी असं काय करता हो? जाणार नाही का घरी? जाऊ दे तुम्ही मग घरी इथं मंडपमध्ये आलात, कुलूप लावून आलात, तुम्ही उघडायला जाताल का नाही? तुमची गॅरंटी नाही, माझी गॅरंटी नाही आहे ना. तोपर्यंत भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं, इतकं नामस्मरण करायचं, इतकं नामस्मरण करायचं का आहे तोपर्यंत भगवान परमात्मा आपल्यापाशी आला पाहिजे. ऐका, सगळ्यांनी भगवंताचं नामस्मरण करायचं. वरती हात करा, करा वरती हात. शूटिंगवाले यांचं शूटिंग घ्या आणि यांना अशी तर हाती वरती राहू द्या. हा एवढं नामस्मरण तुमचं शेवटपर्यंत लयाला जाईल. लक्षामध्ये ठेवा, हात खाली करायचे नाही. अहो हात खाली करायचे नाही मावशी. हां भगवान परमात्म्याने आपलं सुंदर असं शरीर दिलंय. अहो हात खाली करायचे नाही, हात खाली करायचे नाही. जोपर्यंत मी बोलतोय तोपर्यंत हात वरती ठेवायचे. हां पाठीमागचे काका, पुढचे काका हे सगळ्यांनी वरती हात करायचे. हां सगळ्यांना सांगतो, एक जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवान परमात्मे दिलेला आपलं सुंदर असा नरदे आहे, या नरद्याची अहो हात खाली करायचे नाही. तुम्ही म्हणता अरे मेल्या लवकर मन की आमच्या पाठीमागं काय चाललंय रे? हा असं आहे. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव. ज्यांना भजनाची आवड आहे त्यांनी उभं राहिलं नाचता तरी चालेल. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. यन वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. गोविंद हरे मुरारी, नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम. राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम. राम राम सीता राम राम, राजा राम 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 सीता राम राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.
छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज हर 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 जय श्रीराम जय श्रीराम. बसा 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 बसा. वा तुमच्या करता एकदा तुम्ही टाळ्या वाजवा. या ठिकाणी तुमचा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह 114वा. या 114व्या वर्षामध्ये माझ्या वाटेला आली 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. महिला मंडळ बास. 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा तुमच्या सप्ताहाच्या एक आयोजक आहेत. माझ्यावरती एक नितांत प्रेम आहे. आमच्या मातोश्री उज्ज्वलाताई पाटील यांनी माझ्याकडे ही कीर्तन रूपी सेवा सुपूर्त केली. जे बरोबर असेल ते घरी घेऊन जा. हो महिला मंडळ, फक्त 2 मिनटं मी तुमच्यासमोर बोलणार आहे. एकदा मी निघून जर गेलो ना तुम्हाला 1 वर्षभर कधी पाहायला भेटणार नाही. बा गेलो का मेलो का तुम्ही परत फोन करणार आहेत का? हो महिला मंडळ, फोन करणार आहात का? मी घरी पोहोचल्यानंतर आता तुम्ही येताना लय फोन केला, कुठं आलेत महाराज, कुठं आलेत महाराज, कुठं आलेत महाराज. जाताना कोणी मला फोन करणार आहेत का? महाराज मेला का पलटी झाला का कुठं पुलात गेला करणार आहे का? रात गई बात गई का? कोणी कोणाचं नाही. हे सब पैसे के ते काय कोरोनाच्या काळामध्ये प्रभू रामचंद्र 14 वर्षे वनवासाला गेले होते ताई. तर त्यांच्यासोबत सीतामाई गेल्या होत्या. पण राम भाऊ 14 दिवस कोरोनाच्या काळामध्ये 14 दिवस क्वारंटाईन होता. सीतामातीने पाहिलं का? लांबून असं काठी होती, लांबून ताट लोटलं. बा भोग तुझ्या कर्माची पळ. हां असं काय करू नका. आहे तोपर्यंत जीवन आनंदी जागा, म्हणून बडबड करू नका. तुमचा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माझ्या वाटेलेली 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. गोड अशी गायक मंडळ आहेत. आमचे विठोबा महाराज आहेत, अनिरुद्ध महाराज आहेत, आमचे गणेश महाराज आहेत. या ठिकाणी सगळे तुमचे ओवळी गावचे ग्रामस्थ भजनी मंडळी. या ठिकाणी आमचे हरिपाठ मंडळी हे गोड मृदंग वाजवतात. महाराज तुम्ही या ठिकाणी विना घेतला होता, मी बघितलं खूप तुम्ही गोड आहात. पण तुमच्या चरण नतमस्तक होतो. या ठिकाणी बसलेले खासग मान्यवर मंडळी तुमच्या चरण नतमस्तक होतो. वेणेकरी महाराज तुमच्या चरण नतमस्तक होतो. या ठिकाणी मृदुंगाचार्य आमचे कुणाल महाराज तुमच्या चरण नतमस्तक होतो. या ठिकाणी जमले सगळे भाविक मंडळी तुमच्या चरण नतमस्तक होतो. महिला मंडळी किराणा दुकानवाल्या तुमच्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. इकडे बसलेले माझे सर्व काका मंडळी आहेत तुमच्या चरणी नतमस्तक होतो. महिला मंडळी आहेत, जिकडे पुरुष मंडळी आहेत. पुरुष मंडळी तुम्हाला काही जर अपशब्द गेला असेल तर माझ्या बुद्धीचे दोष सोडून या ठिकाणी सोडून द्या. महिला मंडळ, एखाद्याला 4 मुलं असेल तर 4था समजून माफ करा. एखाद्याला 3 मुलं असेल 3रा समजून माफ करा. एखाद्याला 2 मुलं असेल 2रा समजून माफ करा. एखाद्याला 1 असेल तर 1 समजून माफ करा. मावशी एखाद्याला काहीच नसलं तर मला दत्तक घ्या, पण माफ करा. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल. बोलिलेले करू वेळी वापोडी करे नाही विचारिला अधिकार मी आपला. तुका भाने ज्ञानेश्वरा राखा